हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर आजचा आमचा नागपूरचा आहे दुसरा दिवस. माझा आवाज येतो की नाही माहीत नाही. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता नाश्ता करतो आणि मग पुढचे प्लेस तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जातो ते. तर भेटूया आपण ना जवळ जा. आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. तुम्हाला दाखवते मम्मी वगैरे दीदीची सासू, माझी सासू हे लोक सगळं बसलेले आहे. आजू आहे, इकडे विवेक आहे जो आमचं कॅब ड्रायव्हर आहे, त्यांच्याशी गप्पा आहे. मसाला डोसा मी मागवला आहे. आर्यननी मेदू वडा माझा नाही आला, दीदीचा नाही आला, दाडीचा आलेला आहे. तिकडे पप्पा आणि आजूचं वगैरे चालू आहे. आता मी पण झालेला आहे आणि आता आम्ही ड्रॅगन पॅलेसला जातोय. सो तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवते तिकडचं प्लेस. आम्ही आता बुद्ध विहारात आलेलो आहोत. इथं इंदोरा बुद्ध विहार आहे, तुम्हाला मी दाखवते ते बघू. इंदोरा बुद्ध विहार देवांचा पुतळा आहे. आम्ही विहारात गेलो आणि आमचं नशीब खूप छान होतं. 91 इयर्सचे भंते तिथे आले आणि त्यांच्या आमची त्यांच्याशी भेट झाली. खूप भारी वाटलं. बुद्धविहार बघू शकते, खूप मोठं आहे आणि त्यांनी आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या धर्माबद्दल आपल्या. काही गोष्टी कळत होत्या कारण त्यांचं वय झालेलं आणि काही गोष्टी व्यवस्थित कळत नव्हत्या, पण तरी आम्ही शांतपणे सर्व व्यवस्थित ऐकून घेतलं त्यांचं. मोठ्याने मी नाही बोलू शकत. Jory, बड़े बड़े है सामने आप लोग जाना था और थी रावण पैलेस हमारी आम्ही पोहोचलेलो आहोत ड्रॅगन पॅलेसला आणि आता आतमध्ये एंटर करतोय. इथे बघू शकता, इथे बॅक साईडला आहे ड्रॅगन पॅलेस आणि इथे आम्ही सर्व आहोत. पप्पा नाही फिरत आहे जास्त कारण त्यांची तब्येत ठीक नाही आहे, चालायला होत नाही. पण त्यांना आम्ही म्हटलं आता की तुम्ही थोडंसं गाडीतून उतरा आणि थोडं उन्हात गाडी बसण्यापेक्षा तिथे बसा. बघू शकता ड्रॅगन पॅलेस. तर आता आम्ही ड्रॅगन पॅलेसमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता इथे बाजूचा परिसर तुम्ही. इथे आर्यन आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत ड्रॅगन पॅलेसला. तर बघू शकता खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवते काय काय म्हणजे आहे आतमध्ये. त्याचं मी पण फर्स्ट टाइमच येते. असू शकतो तिथं पोरं बघ, तिथं किती पतंग उडवते. तर इथे बघू शकता हे लोक फोटोज वगैरे क्लिक करतात आणि इथे बघा किती सुंदर लिहिलंय जय भीम आणि नमो बुद्ध आहे. चप्पल वगैरे काढतो. काय तिकलं? हो हो, आर्यन काढ लवकर, किटो वगैरे जाते नाही राहू दे, एकच करतो कारण नंतर सगळ्याच ऐकते. बंद करा. हे बघा, हे सर्व असं आहे. आतमध्ये खूप सुंदर असणार आहे दृश्य. आय थिंक चीन भाषेत काय लिहिलेलं आहे. हे एंट्रन्स आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आजूबाजूचा आहे परिसर. इथे विवेक एक ग्रुप आहे, त्यांचा फोटो क्लिक करतो.
तुम्ही बघितलंच असेल, मी तुम्हाला ड्रॅगन पॅलेस दाखवलेलं आहे. अजून आहे इथं बघण्यासारखं, ते मी तुम्हाला जे ध्वज आहे ना, हे खूप सुंदर वाटतात. आणि इथे मला एक खूप आवडलं की जे ध्वज आहेत फक्त तेच सर्वीकडे आहे पूर्ण नागपूरमध्ये. हा मला जो आहे तो खूप आवडला. बघू शकता इथे काही ठिकाणी काम चालू आहे, असं म्हणजे फरशी वगैरे बसवत आहे. आणि खूप मोठा आहे, खूप सुंदर आहे, नीट अँड क्लीन आहे. म्हणजे खूप वर्षापासून किंवा महिन्यांपासून प्लॅनिंग चालू होतं इकडे यायचं, पण जमत नव्हतं. फायनली आम्ही ते कंप्लीट झालेलं आहे आमचं. बघू शकता इथे तुझे फोटो काढू. बोल बाळा. अशी फुलं आहेत. एक सिंगल कसा काढायचा म्हणजे एक पाठवून ते गेलेले आहे. आणि आता नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे, ते नागलोक असेल बहुतेक, आता माहित नाही. कॅब ड्रायव्हर जे आहेत दादा, ते आम्हाला कुठे घेऊन जातात. पण आज 2-3 पॉईंट कवर करायचे आहेत आम्हाला, आणि तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटेल आणि फोटोजसुद्धा. सो आता इथून फटाफट शूज वगैरे आम्ही घालतो आणि निघतो. आता इथून आम्ही निघतोय आणि नागलोकमध्ये जातोय. आणि ही आमची मी आता नागलोकला साईडला आहे. कुठून आले? मुंबई मुलुंड. आपल्याकडे एंट्री फीज नाही, तुम्ही काही दान करू शकता. ओके. 224. जय भीम. जय भीम. येतो जाऊन. जय भीम. मम्मी कुठे? पप्पांकडे गेले का? हे मूर्त्या वगैरे तुम्ही मूर्ती बघू शकता गौतम बुद्धांची. खूप उंच हाईटची आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्हाला मी बरेचसे असे प्लेस दाखवेन आणि त्याचे ब्लॉगही येतील, पण थोडंसं वेळ लागेल ब्लॉग यायला. आणि इकडची जी मूर्ती आहे ती अप्रतिम आहे, सुंदर आहे, छान आहे. आणि असं वाटतं बघतच राहावं मूर्तीकडे. हाईट आहे, खूप जास्त हाईट आहे. ते जसं तुम्हाला सांगितलं आहे, बुद्ध सूर्य विहार आहे. आणि ही मूर्ती तुम्हाला जवळ गेल्यावर अजून छान वाटेल, तरी मी झूम करून दाखवते. हे बघा, बघू शकता. तिथे विवेक, मम्मी, हे लोक सर्व आहेत. हा सर्व आजूबाजूचा परिसर आहे. खूप सुंदर असं हिरवंगार आहे आणि खूप असं छान गार्डनिंग सारखं, म्हणजे इथे शांत असं तुम्ही बसू शकता. हा सर्व प्लेस आहे. हे बघा प्लेस. जसं स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं की एंट्री फीज नाही आहे, धम्मदान करू शकताय तुम्ही तुमच्या मर्जीने. तर इथे धम्मदान करत होता विवेक माझ्या सासऱ्यांच्या नावाने. खूप छान वाटलं त्यांच्या नावाने धम्मदान करताना. 200. चिंचोलीमध्ये आम्ही आलेलो आहोत. चल या आतमध्ये जाऊया. आदू असं का काम चालू आहे काय काय ठिकाणी, पण सुंदर असं आहे ही जागा सुद्धा. इंडियन बुद्धिस्ट काउन्सिल, भारतीय बौद्ध परिषद,
इथे पण बघू शकता तुम्ही ध्वज आहे. शांतता रखा. हा एक माणूस म्हणजे माझा नवरा खूप जास्त लाजतो आणि त्याशिवाय फॅमिली मेंबरसमोर खूप जास्त लाजतो. एकट्यामध्ये तो कसा आहे, शातीर आहे, तर बरोबर मला माहिती आहे. त्याच्यामध्ये पण जाम मस्ती आहे. फोटोज नॉट अलाउड. वरती आहे कोण? अभ्यास करायचा. टेलिफोन असं बोलायचं. इथे काय एवढं व्यवस्थित नव्हतं, म्हणजे काम चालू आहे तर आतमध्ये काय जाता नाही आलेलं. जे काय आहे ते बाहेरून पाहिलेलं आहे आम्ही. आणि आता इथून महाराजा बाग जो आहे तिथे जायचं, कारण का हे दोघांचं खूप चाललंय तिथे जायचंय. सो तिथे जातो आम्ही. बाग आणि संग्रहालयामध्ये आम्ही आलेलो. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल, तोपर्यंत व्हिडिओला